कृष्ण कृष्ण हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ज्ञानशक्तिं समारूढां तत्त्वमाला विभूषितः मुक्तिं प्रदाता च तस्मै श्री गुरवे नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। इंद्रियस्तेन्द्रियस्यार्थे इंद्रियस्तेन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर न वशमागच्छेत तौ ह्यस्य परिपन्थी। प्रत्येक इंद्रियांच्या अनुकूल आणि प्रतिकूल विषयात राग आणि द्वेष अवश्य असतो. त्या राग द्वेषाच्या अधीन होऊ नये, कारण ते मनुष्याचा मोक्ष मार्गात घात करते. काल आपण बघितलं होतं की माझं मत जो ऐकेल त्या मनुष्याचं कल्याण होईल. कल्याण शब्दाचा अर्थ काय होतो? अनेक अर्थ आहेत, पण या ठिकाणी कर्मयोगाच्या अनुषंगिक कल्याण शब्दाचा अर्थ तो कर्मबंधनातून सुटतो असा आहे. नाही तर मग कल्याण करी रामराया जनहित विवरी, इथे कल्याण शब्दाचा अर्थ जीव आणि ब्रह्म ऐक्य असा आहे. पण आता कल्याण शब्दाचा अर्थ कर्मबंधनातून सुटणे असा आहे. मुच्यन्ते तेपि कर्मभिः, भगवंताला कर्मातून सुटणे हा महत्वाचा भाग सांगायचा. अर्जुनाला कर्मातून
फळ काढायचं शिकायचं आहे. अर्जुन, सध्या तुमच्या माझ्या मानसिकतेचा आहे, ज्ञानाच्या गोष्टी आवडतात आहे, पण कर्मातून पळ काढायची इच्छा आहे. म्हणून भगवंताला चिमटा घेतोय. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिमोह यसीव मे तदेकम वद निश्चित्य. तुम्हाला एक काहीतरी सांग, एक काहीतरी सांग म्हणजे अरे भगवंत तुला सांगूनच राहिले आहे. काय सांगतात आहे भगवंत? तू कर्म कर म्हणून. मग तदेकम वद निश्चित्य तू काय म्हणतोय? तुझ्या डोक्यात ज्ञानाचं खूळ भरलाय. ज्ञानाचा अधिकारी नसताना पाजळण्याची किंवा ज्ञान जगण्याची जी वृत्ती असते, ही वृत्ती परमार्थ मार्गामध्ये घातक असते, छळ करणारी असते. एक सेकंद. पुन्हा दारू पडलं. ही वृत्ती परमार्थ मार्गात छळ करणारी असते. माणसाला नेहमी असं वाटतं की आपण ज्ञानी असावं, ज्ञानमार्गी असावं. निशंक आहे की ज्ञानमार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. पण हेही तेवढंच खरं आहे की भक्ती मार्ग हा कनिष्ठ मार्ग नाही. जे फळ ज्ञानमार्गातून मिळतं, जे फळ सांख्य प्राप्तीनंतर मिळतं, तेच फळ कर्मातून मिळतं, तेच फळ भक्तीतून मिळतं. कर्मातून नव्हे, भक्तीतून मिळतं. भक्ती कर्मातून सोडवणूक करून देते. ज्ञानही कर्माचं मिथ्यात्व लक्षात आणून कर्मबंधनातून सोडवते. म्हणून कर्मबंधम प्रहास्यसी असा गीतेमधला उल्लेख आहे. या ठिकाणी कल्याण शब्दाचा अर्थ सांगितला, मुच्यन्ते तेपि कर्मभिः. एका कर्मातून नाही, अनेक कर्मात, प्रत्येक कर्मातून सुटका. पण त्यासाठी माझं नित्य अनुसंधान असलं पाहिजे, सातत्याचं अनुसंधान असलं. आम्ही म्हणू की आम्हाला सगळंच करायचं आहे आणि परमार्थ पण करायचा आहे. जमेल का हो? जमेल. सगळं करत असताना परमार्थ जमेल. आपण सायकल किंवा टू व्हीलर, स्कूटर म्हणा, मोटरसायकल म्हणा, इतक्या वेगामध्ये चालवत असताना सुद्धा, रस्त्यानी चालवत जात असताना सुद्धा आपण डावीकडे पाहू शकतो, उजवीकडे पाहू शकतो. आपण मागल्या सीटवरच्या माणसाशी बोलू पण शकतो. समोरच्या सीटवर लहान मुलगा जर बसला असेल, स्कूटर असेल तर उभा असेल, मोटरसायकल असेल तर बसला असेल, त्याला पण सांभाळू शकतो. काही वस्तू जिन्नस विकत आणायची असेल तर तो पिशवीत सामान पण आणलेलं असतं. सगळ्या गोष्टी ड्रायव्हिंग करत असताना आपल्याला जमत असतात. त्यामुळे कर्म करत असताना आम्हाला भगवत प्राप्ती शक्य आहे. किंबहुना भगवत प्राप्तीनंतरही कर्म करत राहतो तो प्रारब्धवश, बसून नाही राहत. काकांनी ग्रंथ नाही लिहिले तर काय बिघडतं? संध्याकाळी शिवगडला आले नाही तर काय बिघडतं? काही बिघडत नाही त्यांचं. पण त्यांच्या येण्याने आमचं कल्याण आहे, लक्षात घ्या. त्यांच्या कर्म करण्यात माझं भलं आहे. एक चिन्मयानंदांनी सुंदर उदाहरण दिलं होतं. तो कसा कर्म करतो? समजा जर तो शेतकरी असेल तर जे पेरायचं बीज आहे ते भाजतो आणि भाजल्यानंतर नांगरणी, वखरणी, पेरणी सगळं करतो.
आसक्त माणूस जेवढ्या पद्धतीने जसं कर्म करतो हा तसंच कर्म करतो, फक्त आशेचं बीज भाजलाय. काय भाजलाय? आशा पाश शतैर्बद्ध काम क्रोध परायण. आशेचे जे पाश आहे, आशेचा जो पगडा आहे, शतपटीने जखडून टाकणारा आहे, पण त्या पगड्यातून सुद्धा तो सुटतो. का? कर्म निष्काम केल्यामुळे, कर्म वेद विहित केल्यामुळे, कर्म जसं सांगितलं शास्त्रांनी तसं केल्यामुळे, कर्म श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे केलं, त्याच्यावर नाही अडचण येत, तो सुटतोच त्याच्यातून. अग्निशामक दलाचा ड्रायव्हर किंवा अँब्युलन्सच्या ड्रायव्हरच्या हातून जर अपघात झाला तर त्याच्यावर FIR सुद्धा नोंदवता येत नाही, पण त्यावेळी तो ड्युटीवर असला पाहिजे, म्हणजे अपघात स्थळी जात असला पाहिजे किंवा पेशंटला ने आण करत असला पाहिजे तो ड्रायव्हर, त्याच्यावर FIR सुद्धा होत नाही. मुच्यंते तेपी कर्मभिः, जेल होण्याचा तर प्रश्नच सोडा, जेल होण्याचा विषयच सोडा. मुच्यंते तेपी करतो, मुक्त असतो. म्हणून जीवनमुक्त कर्म करत असताना त्या कर्माच्या बंधनात अडकत नसतात. ते कर्माचे पाश, पाश कर्माचे आहेत का हो? आशेचे आहेत, कर्तव्य बुद्धीचे आहेत, कर्तृत्व बुद्धीचे आहेत, अहंकाराचे आहेत, ममत्वाचे आहेत. हे सगळे त्यांनी पाश कापलेले असतात. पाश कापला तर सिंहगड जिंकता येतो, लक्षात ठेवा. दोर कापला शेलार मामांनी, दोर कापला, आता लढा किंवा मरा. परमार्थामध्ये सुद्धा मला आसक्तीचा दोर कापावा लागतो, प्रपंचात राहणं नाही सोडावं लागतं. कर्तव्यासक्तीचा दोर मला कापावा लागतो, आणि जर मला तो कापता आला तर माझं जमलं, आणि नाही कापता आला तर अजगराच्या विळख्याप्रमाणे तो माझा प्राण घेतो. आता मरायचं की तरायचं कोणाच्या हातात आहे? माझ्या हातात आहे. म्हणून श्रद्धावंतो नसूयंतो म्हटलंय. कर्मसन्यास न घेता कर्मानुष्ठानातून आत्मरूपता प्राप्त होते, आत्मनिष्ठ होता येतं. कर्मयोग्याला कधीही कमी लेखू नये. त्यासाठी एका पतिव्रतीची गोष्ट पण सांगितली होती. संन्यासालाही कमी लेखू नये, नाही तर आम्ही कर्मयोगी, संन्यासी काहीच करत नाही, असं सुद्धा समजता कामा नये. गडबड कुठे आहे? जबाबदारी आली की माणूस कच खातो. माणसाची फजिती कुठे होते? जबाबदारी आली की फजिती होते. आणि जबाबदारी जो पार पाडत नाही म्हणजे असूया, अहंकार, दुराग्रहित्व, त्याचं जीवन कधी सुखकर होऊ शकत. दुराग्रही माणूस हा फलासक्त असल्यामुळे दुराग्रही असतो. दुराग्रही शब्दाची गमतीने काही फोड करू, माझा व्याकरण शास्त्राचा अभ्यास नाही, संस्कृतचाही अभ्यास नाही, हे पहिल्यांदा सांगू इच्छितो. मराठी व्याकरणाचा सुद्धा माझा अभ्यास नाही. पण ज्याचा आग्रह दूरपर्यंत जातोच, दूरपर्यंत गेल्यानंतरही जो आपला आग्रह सोडत नाही त्याला दुराग्रही असं म्हणायचं. आपल्या पुरता केलेली व्याख्या. व्याकरणाचे जे गाडे अभ्यासक आहेत मराठीतले, ते आता काय अर्थ काढतील तो योग्य असेल, पण आता आपल्या अभ्यासाकरता आणि साधनाच्या दृष्टीने हा अर्थ योग्य आहे. कितीही दूर प्रवास केला तरी आपलं पालुपद जो सोडत नाही तो दुराग्रही.
माणसाने दुराग्रही असावं की नसावं? नसावं. कितीही दूर गेला तरी आग्रहाला विसरत नाही. तो विचार करत नाही. स्वतःच्या मतावर पुनर्विचार करत नाही. मूर्ख माणूस हा दुराग्रही असतो. दुराग्रही, हट्टाग्रही. अनाग्रही संत असतात. म्हणून आपल्या धर्माचं नाव सनातन हिंदू धर्म आहे. हा सतत बदलता असतो, परंतु त्याचे प्रिन्सिपल्स बदलत नाही. त्याची ढब बदलते, प्रिन्सिपल्स बदलत नाही. म्हणजे काय हो? पुन्हा शब्दप्रयोग बदलला, लक्षात येणार नाही की दुराग्रहित्व म्हणजे काय आणि अनाग्रहित्व. पूर्वी नदीवरून किंवा तलावातून पिण्याचं पाणी आणलं जात असे. गावामध्ये जिथे जलसंचय असे त्या ठिकाणून पाणी आणलं जात असे. त्याला नदी म्हणतात किंवा तलाव म्हणतात. बस दोनच गोष्टी. काही दिवसांनी मनुष्याच्या हे लक्षात आलं की जमिनीच्या पोटामध्ये पाणी आहे, भूगर्भामध्ये पाणी आहे. मग नदी आणि तलाव ज्या गावामध्ये नाहीत तिथे विहिरी खणून पाणी आणायला सुरुवात झाली. पुढे हे लक्षात आलं की हे पाणी ने-आण करण्यासाठी पण खूप श्रम लागतात. असं काही करता येणार नाही का की जेणेकरून हे पाणी साठवलं जाईल आणि साठवलेलं पाणी आपल्या घरी येईल, म्हणून मग नळाचं पाणी यायला लागलं. आलेलं जे पाणी आहे नळाचं ते तितकंस स्वच्छ वाटत नाही, म्हणून त्याला खडकं किंवा गाळणी लावून ते गाळून घेऊन प्यायला लागले. पुढे गाळलेलं पाणी सुद्धा पचत नाही, म्हणून आरो वॉटरची सोय करून घेतली. तात्पर्य हे आहे की पाणी पिण्याचा प्रघात सुटला नाही. जीवनावश्यक वस्तू पाण्याला जीवनच म्हणतात. अन्नाशिवाय राहू शकेल पण पाण्याशिवाय राहू शकणार. पण पाणी घेण्याची पद्धत बदलली. काही लोक दुराग्रही असतात. आम्ही नळाचं पाणी पिणार नाही. दुराग्रह आहे, हट्ट आहे. परमार्थात हट्ट मंजूर नाही. हट्टाला परमार्थात स्थान नाही. माझ्या बोलत असताना काही जण काही लोकांचं चित्र डोळ्यासमोर आणतील, विशेषतः कोण आणतील याची मला कल्पना आहे. त्यांना मला हे सांगायचं आहे की माझा हट्ट गेला पाहिजे हे शिका. तो माणूस हट्टी आहे हे डोळ्यात आणणं फार सोपी गोष्ट आहे. मी हट्टी आहे हे लक्षात आलं पाहिजे. आणि हा महत्वाचा दुवा, महत्वाचा पैलू परमार्थामध्ये आम्ही कधी लक्षात घेत नाही. नेहमी दुसऱ्याकडे बोट दाखवून त्याचे दोष पाहतो. मग ते संत असतील तरी त्यांचे दोष पाहतो. कालच सांगितलं की विश्वामित्राचा राग हा सुद्धा त्यांचा दोष धरू नका, ती त्यांची चेष्टा आहे. पुष्कळदा ऋषीमुनी चेष्टा करतात, संत चेष्टा करतात. त्यांचं जे हालचाल असते ती एक चेष्टा असते. चेष्टा म्हणजे गरज नसताना. उमरेड नावाच्या एका छोट्याशा गावात लाटणे महाराज नावाचे सत्पुरुष होते. काय नाव? लाटणे महाराज. चेष्टा शब्द उच्चारला म्हणून सांगतोय. लाटणे महाराज नावाचे सत्पुरुष. लोक त्यांना ओळखतच नव्हते की हे जीवन मुक्त आहे,
हे कधी कोणाला कळलंच नाही, लक्षातच आलं नाही. एवढा मोठा संत आहे, इतकी पोचलेली विदुषी आहे, लक्षातच नाही. चेष्टा शब्द सांगतोय बरं, कर्म चेष्टा रूपाने करतात, आग्रह नसतो त्यांचा. एक दिवस एक सत्पुरुष आपल्या काही शिष्यांसह बसमधून उमरेड या गावात आले. आणि आल्यानंतर शिष्यमंडळी पहिले उतरली आणि महाराज म्हणजे सत्पुरुष नंतर उतरले. ते उतरत असताना शिष्यमंडळींनी असलेलं सामान हमालाच्या डोक्यावर दिलं. त्यावेळेला हमाल म्हणून उभे होते लाटणे महाराज. कोण उभं होतं? लाटणे महाराज. आता ते सत्पुरुष बसमधून उतरायचे होते, शिष्य उतरले होते, सामान वगैरे घेत होते. नंतर महाराज तुम्ही थोडं सावकाशी आहे, एकदा सामानाची चहलपहल उतरवून घेतो बसमधून, नंतर मग आम्ही तुम्ही खाली या. महाराज बसले होते, त्यांचं लक्ष नाही, ते दुसऱ्या बाजूला होते सीटवर. शिष्यांनी लाटणे महाराजांना गाठलं, नेतो का सामान? म्हणे हो. चांगलं दूर न्यायचं होतं, भरपूर सामान होतं. नेतो की? किती पैसे घेशील? म्हणे जिलेबी खायची आहे, त्याला किती पैसे लागतील तेवढे पैसे घेईन. काय म्हणले? जिलेबी खायची म्हणजे सांगितलं ना की जीवनमुक्त जरी झाला तरी प्रारब्धानुसार त्याच्या इच्छा असतात, पण तिच्या इच्छा त्याच्यावर हावी होत नसतात. आता त्या काळात अतिशय जुना काळ आहे हा. त्या जुन्या काळामध्ये 1 रुपया फार मोठी गोष्ट होती. चाराण्या द्यायचं ठरलं म्हणजे पावकी म्हणायची त्याला. जिलेबी सहज येऊन जायची. आम्ही एवढं देऊ, पण इतकं सामान नेलं पाहिजे, एवढ्या दूर नेलं पाहिजे. ते म्हणे का मला जिलेबी खायची आहे, त्याच्यापुरता पैसे मला मिळाले की झालं का? वास्तविक तेवढं सामान नेण्याचे पैसे पुष्कळ जास्त लागले असते, पण जिलेबी पुरता त्यांनी पैसे घेतले. आणि त्यांच्या डोक्यावर 2 पेट्या आणि खांद्यावर पुन्हा अटकवलेलं सामान. त्यावेळा लोखंडाच्या पेट्या होत्या, टोकदार. लागलंच पाहिजे आणि जखम झालीच पाहिजे असं टोक असायचं त्या पेटीत. आणि ते पेट्या घेऊन चालायला लागले. बसमधून सत्पुरुष उतरले आणि त्यांनी पाहिलं, कारण यांच्याजवळ सामान नव्हतं महाराजांजवळ. जो हमाल सामान घेऊन चालला त्याच्याकडे वळून पाहतात तर ते तर सत्पुरुष निघाले. हे जे बसमधून उतरलेले सत्पुरुष आहे, त्यांनी पाहिल्याबरोबर ओळखलं. गावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे, शिष्यांना नाही कळलं, पण त्यांना ओळख लगेच लक्षात आलं. पटकन शिष्यांना आवाज दिला, सांगितलं त्यांच्याजवळचं सगळं सामान काढा. ते म्हणे अहो सामान नका काढू, मला जिलेबी खायची आहे. मग पैसे नाही मिळाले तर मी जिलेबी कशी खाईन, म्हणून मी सामान नेतोय. पहिले सामान उतरवा. शिष्यांना कळेच ना काय झालं. पटकन गुरूंनी सांगितल्यामुळे शिष्यांनी सामान उतरवलं आणि हे जे सत्पुरुष म्हणजे गुरु होते ते पटकन त्या लाटणे महाराजांच्या पायावर साष्टांग नमस्कार घातला. म्हणले महाराज आम्हाला क्षमा करा, तुमच्या अंगाखांद्यावर आम्ही वजन दिलं, तुमच्या डोक्यावरही आम्ही वजन दिलं. ते म्हणले काय झालं? मला जिलेबी खायची म्हणून मी सामान नेतोय, काही चुकलं नाही हो. वजन दिल्याशिवाय तुम्ही पैसे कसे द्याल मला? म्हणे महाराज तुम्हाला जेवढी जिलेबी खायची असेल तेवढी खा, पण वजन नका नेऊ, एवढं वजन येऊ नका. सत्पुरुषाने लाटणे महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि लाटणे महाराज म्हणाले, ओझं वाहून नेण्याची सवयच आहे हो आम्हाला. काय म्हणले? संतांना संतांची भाषा कळते. जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे, ओझं वाहून नेण्याची सवयच आहे हो.
सामानाचं ओझं क्षुल्लक गोष्ट आहे. अनेक जीवांच्या सुखदुःखाचं ओझं वाहून नेतो हा. संतांनी नमस्कार करून उठले आणि लाटणे महाराज चालते झाले. त्यांना जिलेबी खाण्यात तितकं स्वारस्य नव्हतं. आपल्याला त्या पदार्थाशिवाय चैन पडलं नसतं, ज्याच्यासाठी ते हमाली करायला निघाले होते. तेवढा विकार संतांवर हावी होत नसतो, त्यावेळी पुरतं अंतःकरणात उद्भवतो, एवढंच काय ते जायला निघाले आणि चालते झाले. त्यावेळेला गाव लहान आहे, अजूनही ते गाव तालुक्यात आहे. त्यावेळेला ते छोटस गाव होतं. त्या संतांनी लगेच गावात जाऊन त्यांची चौकशी केली. चौकशी करून आपल्या शिष्यांना जिलेबी करायला लावली आणि महाराजांना जेवायचं आमंत्रण दिलं. महाराज म्हणले, मला कशाला बोलवतात जेवायला, असू द्या, मी काही जेवायला येत नाही. त्या संतांनी ताटभर जिलेबी, परात होती त्यावेळेला, परातभर जिलेबी आणून दिली महाराजांना. महाराज अतिशय आनंदाने आणि मठातल्या प्रत्येक माणसाला त्यांनी जिलेबी वाटली. शेवटी हे जिलेबी स्वतः खाल्ली, सगळ्यांना वाटली जिलेबी. कोपरं म्हणतात त्याला, परात, परात भर जिलेबी वाटून टाकली. थोडासा तुकडा स्वतः खाल्ला. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की सदृशम ज्येष्ठते स्वस्या प्रकृतेर ज्ञानवान. मग निग्रह कशाला करायचा? जर इच्छा माझ्यावर हावी होतातच आहे, तर मग निग्रह कशा करायचा, कशासाठी करायचा, असा प्रश्न काल भगवंतांनी विचारला होता. आणि तो आहे इंद्रियस्येंद्रियस्यार्थे आजचा श्लोक. राग द्वेष व्यवस्थित तयोर न वशमागच्छ. प्रत्येक इंद्रियांचा त्या त्या विषयामध्ये राग आणि द्वेष स्थित असतो. इष्टे राग अनिष्टे द्वेष, हा आचार्य भाष्य. आता हे सगळं कठीण झालं. आजचा विषय तत्वज्ञानाचा आहे. आधी महाराजांचं कथानक सांगितलं, तोपर्यंत विषय जरा लाईट होता. त्यांच्या हालचाली कशा चेष्टा असतात, त्यांचं जिलबी खाणं सुद्धा कसं चेष्टा होतं, हे तुम्हाला सांगितलं. त्यांनी फक्त एवढासा तुकडा खाऊन मोकळे झाले. परातभर कोपरोभर जिलबी नाही खाल्ली. त्या इष्टे राग अनिष्टे द्वेष, हवं ते पाहिजे तसं जेव्हा मिळतं, काय हवं ते पाहिजे ते जेव्हा मिळतं, तेव्हा प्रीती निर्माण होते. आणि जेव्हा ते मिळत नाही, तेव्हा अप्रीती निर्माण होते. भूक लागली आहे, जेवायला मिळालं, प्रीती निर्माण झाली, मनापासून जेव्हा असं वाटलं, काय रुचकर स्वयंपाक केलाय, तुला भूक लागली आहे खूप. पण एवढी भूक लागली असताना अन्न मिळालं नाही, अप्रीती निर्माण झाली. म्हणजे एकच विषय कधी प्रीती निर्माण करतो, कधी अप्रीती निर्माण करतो. इष्टे राग अनिष्टे द्वेष, हा शंकर भाष्यात दिलेला आहे. आता थोडासा विचार करूया. आतापर्यंत गोष्ट सांगितली, आता जरा बुद्धीला काय द्यायचं आहे आपल्याला? ताण द्यायचा आहे. पण तो ताण फायद्यासाठी आहे. कशासाठी आहे? तयोर न वशमागच्छेत साठी आहे. त्याच्याशी वश व्हायचं नाही. का नाही व्हायचं आणि कसं नाही व्हायचं? म्हणून विषय इंद्रियाला लालूच दाखवतात. विषयांमुळे इंद्रिय लालचावतात. स्वादिष्ट भोजन असेल तर रसना लालचावते. उत्तम दृश्य असेल तर दृष्टी लालचावते. मधुर संगीत असेल तर कर्ण लालचावतात.
त्या त्या इंद्रियांचा तो तो विषय भोग जर त्या इंद्रियांसमोर आला तर ते इंद्रिय लालचावतात. आणि म्हणून प्रीती आणि अप्रीती, राग आणि द्वेष, अनुकूल आणि प्रतिकूलता निर्माण. उदाहरण घेऊया. उत्तम शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आहे. मी राहतो तिथे तो कार्यक्रम आहे. बाजूला छानपैकी सभा मंडप घातलेला आहे आणि मंडपात बरीच मंडळी आली. मी थकलोय, मला झोप येते. मी माझ्या घरी झोपतोय आणि शास्त्रीय संगीत सुरू झालं. मी म्हणतो काय हे कर्कशपणा चाललाय. आता तिथे हजारो लोक ऐकायला आले आहेत. त्यांना प्रीती आहे. ते आपलं घरदार सोडून तो शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ऐकायला आले आहे आणि माझ्या घरात राहून मला ऐकायला येतो म्हणून मला झोपायचं आहे तर ऐकायला येत असून सुद्धा मला तो विषय कर्कश वाटायला लागला, नकोसा वाटायला लागला, टाकाऊ वाटायला लागला. म्हणजे एकच शास्त्रीय संगीत जे अनेकांना मधुर वाटत होतं ते मला नकोसं वाटत आहे. इतक्या लोकांना प्रीती निर्माण झाली आहे आणि मला अप्रीती निर्माण. म्हणून प्रश्न विचारतो की एकच विषय एक तर सर्वांना हवा हवासा म्हणजे प्रिय वाटेल किंवा सर्वांना नको नकोसा म्हणजे अप्रिय वाटेल. पण एकच विषय असा असू शकतो की सगळ्यांना तो हवासा वाटेल किंवा सगळ्यांना तो नकोसा वाटेल. पण एकच विषयामध्ये काही जणांना हवासा वाटतो आणि काही जणांना तोच विषय नकोसा वाटतो. म्हणजे एका विषयामध्ये दोन भाव असू शकतात का असा प्रश्न निर्माण झाला. सगळ्यांना हवा हवासा वाटला असता तर विषयामध्ये हवे पण आहे असं म्हणायला मी तयार झालो असतो. सगळ्यांनाच जर तो विषय नकोसा वाटत असेल तर विषयात पण आहे असं म्हणायला मी तयार झालो असतो. सध्या पावसाळा आहे. पाऊस हा विषय आहे. शेतकऱ्याला पाऊस हवा हवासा वाटतो. शहरवाल्यांना पाऊस धरण भरल्यानंतर नकोसा वाटतो. आपले धरण भरले आहेत. अनाठाई पाऊस आहे, खूप पाऊस आहे, कंटाळवाणं झालं हो फार. पुण्यात थोड्या वेळ पाऊस येतो, थोड्या वेळ जातो, थोडा वेळ काय याला काय पाऊस म्हणायचा. शेतकरी म्हणतो मुरणीचा पाऊस होतोय. एकदम रप्प रप्प आला, रद्द रद्द आला, भराभर आला, मोठा पाऊस आला तर वाहून जातो. पण हळूहळू रिमझिम रिमझिम बरसता जर पाऊस असेल तर तो पिकांना मुरणीचा पाऊस आहे, अतिशय फायदेशीर असतो. पाणी जमिनीच्या आत मुरतं, वाहून जात नाही. एकदा तो पाऊस काही जणांना हवा हवासा वाटतोय आणि काही जणांना नको नकोसा वाटतोय. एकाच विषयामध्ये दोन भाव आहेत. एका विषयात कोणता तरी एक भाव असू शकतो, दोन भाव कसे असतील हो. पावसाचं उदाहरण दिलंय. मग आता एका विषयात दोन भाव असू शकतात का याच्याबद्दल थोडासा विचार करू. मग पहिल्यांदा विषयाचा पोस्टमार्टम म्हणजे शहानिशा म्हणजे चिकित्सा करू. विषय कसे आहेत? रोहिणीचे जळ जैसे, विषय ते कैसे. माऊलीच्या ओवीची आठवण करा. विषय ते कैसे, रोहिणीचे जळ जैसे. विषय कसे आहेत? शास्त्र दृष्टीने अचेतन जड आहेत. विषय अचेतन जड आहेत म्हणून विषय सत्य नाही. म्हणून विषय स्वतःहून कोणाला प्रिय होऊ शकत नाही, कोणाला अप्रिय होऊ शकत नाही. याचा स्पष्ट अर्थ शास्त्राने झाला. विषयामध्ये राग किंवा द्वेष असण्याची शक्यता नाही. दुसरा प्रश्न निर्माण होतो, विषयामध्ये जर राग आणि द्वेष नाही तर मग आवड आणि निवड का बरं निर्माण झाली.
आवड आणि निवड का निर्माण झाली? विषयामध्ये रागद्वेष नाही म्हणता, मग विषयात रागद्वेष नसूनही विषयाबाबतची आवड किंवा निवड, प्रिय किंवा अप्रिय, चांगलं किंवा वाईट, अनुकूल किंवा प्रतिकूल का निर्माण झालं? याचं उत्तर आहे, हे मनाचं कार्य आहे. कशाचं कार्य आहे? मनाचं कार्य आहे. तरुण माणसाला बरचसा पाऊस आवडतो, त्याला वाटतं आपण पावसात मस्त भिजू. लहान मुलं म्हणतात, ये रे ये रे पावसा, गोल गोल राणी, इथं इथं पाणी. आणि वृद्ध माणूस जुलैमध्ये दडतो, काय करावं, पाऊस कधी थांबेल काही समजत नाही. आजकाल की नाही पावसातही काही ताळतंत्र राहिलं नाही. आवड आणि निवड, आवड आणि नावड दोन्ही झाल्या म्हणजे मनामध्ये पूर्वसंस्कारामुळे रागद्वेष निर्माण होतात. कर्मनाश पाहून जात, परंतु कर्माचे जे संस्कार आहे ते जीवाच्या चित्तावर संग्रहित झालेले असतात, अंतःकरणावर संग्रहित झालेले असतात. त्यातून रागद्वेष निर्माण होतो. म्हणजे विषयामध्ये रागद्वेष नाहीत. कुठे आहेत रागद्वेष? माझ्या चित्तामध्ये, म्हणजे माझ्या मनामध्ये, म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये. म्हणून आवड निवड आहे. लहानस रांगत मूल, ज्याला बोलता येत नाही, त्याला एखादी वस्तू दिली तर तो थुकून देतो लगेच. त्याला सांगता येत नाही खराब आहे, असं आहे, मला नको वगैरे. तोंडात घेतो, चव बघतो, थुकून देतो, खातच नाही. आणि एखादी वस्तू आवडीने खातो, मोठा करतो. आता हा त्याच्यामध्ये राग, आवड आणि नावड कुठून निर्माण झाली? अंतःकरणातून निर्माण झाली. अंतःकरणात अचानक कशी आली एवढ्या लहान मुलात? पूर्वजन्माचे संस्कार. म्हणून वैदिक हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. एवढं प्रगाढ चिंतन दुसऱ्या धर्मामध्ये नाही. लहान मूल ते थुकून देत. म्हणजे मनुष्य जन्मामध्ये रागद्वेषाचे संस्कार त्याच्या जीवनात मोठा प्रभाव निर्माण करतात. कितीही विवेकी मनुष्य असला तरी तो आपल्या संस्काराचा गुलाम असतो. मनात रागद्वेष हे पूर्व जन्माच्या संस्कारामुळे आले. कितीही विचारी मनुष्य असला तरी संस्कार त्याचेवर प्रभाव टाकतात, प्रभुत्व घालवतात. सदृशम चेष्टते स्वस्य, प्रकृतीम ज्ञानवामनपी, तो ज्ञानी असून सुद्धा त्याच्यावर गुणांचा प्रभाव असतो. चेष्टा सांगितली मी, मग आत्ताच लाटणे महाराजांचं उदाहरण दिलं. प्रत्येक कर्म जर पूर्वसंस्कारामधून घडत आहे, तर मग जबरदस्तीने हे सगळं जे नियम आणि निग्रह करण्याच्या भानगडीत मनुष्याने पडावं काय? कालचाच प्रश्न आहे. सदृश्यम चेष्टते स्वस्या प्रकृते ज्ञानवानपी प्रकृती यांती भूतानी निग्रहा किम करिष्यते. काल उत्तर देईन म्हणून सांगितलं होतं ना, तेच उत्तर देतो आहे. मग निग्रह करण्याचा काय उपयोग? शास्त्र सांगतं निग्रह करण्याचा उपयोग आहे. कसा? प्रकृती स्वभावाप्रमाणे प्राणी, पशु, पक्षी, जनावर जगतात आणि राहतात सुद्धा. परंतु पशु पक्षी आणि प्राण्यांना स्वातंत्र्य नाही. आहेत का हो? चला, वाघ किंवा सिंह म्हणतो का असं, काल आपण हरिण खाल्लं, आज आपण जिराफ खाऊ, उद्या आपण घोडा खाऊ, असं कधी म्हणतं का? नाही म्हणत. बैल असं म्हणतो का की काल जरा पाऊस होता, आपण गोठ्यातच बसून राहिलो, तर आज आपण जरा दुप्पट शेत नांगरून काढू? नाही म्हणत.
म्हणजे प्राण्यांना निग्रह करण्याची गरज पडत नाही, कारण प्राण्यांमध्ये तेवढी काय नाही आहे, उन्नती नाही आहे. अंतःकरण तेवढं उन्नत झालेलं नाही, म्हणून त्यांना त्यांच्या अंतःकरणात बदलही करता येत नाही, विचारही करता येत नाही. खावं, प्रजनन करावं आणि मरावं, या पलीकडे विचार करण्याची प्राण्यांची शक्ती नाही. याला उन्नयन असं म्हणतात. पण मनुष्याच्या बुद्धीमध्ये उन्नयनाचा विचार मांडलेला आहे. मनुष्याला समजतं. 3 एकर शेत घेतलं, शेती केली, चांगली पिकली, त्याला वाटतं आपल्याकडे 30 एकर असली पाहिजे. 30 एकर शेती केली, विकत घेतली, उत्पन्न चांगलं आलं, 330 एकर शेती घेतली, आणखीन चांगली शेती केली. आता तो म्हणतो माझ्याकडून होत नाही, 10 माणसं लावीन आणि 300 एकर शेती घेईन, 50 माणसं लावीन, 300 एकर शेती घेईन, पण याच्यापेक्षा जास्त पीक काढीन, माणसांचे सगळे पोट भरेन आणि मी आणखीन गलेलठ्ठ होईल. माणसाला उन्नती करायची, प्रगती करण्याची इच्छा आहे, म्हणून मनुष्य बुद्धीमध्ये उन्नयन करण्याचा शक्ती आहे. म्हणून मनुष्याच्या बुद्धीमध्ये एक आहे विवेकाचं सामर्थ्य आणि दुसरं आहे उन्नयनाची शक्ती. मग आता पूर्वसंस्कारातून काम क्रोधादी विकार उफाळतात, ते प्रबळ असतात. नको असूनही माणसाच्या अंतःकरणावर ते संस्कार हावी होतात, मनुष्याला गुलाम बनवतात. आता उन्नयनाची शक्ती आहे, मग माणसाने उन्नयन करून घ्यावं की नाही, एकदम मोक्षच मिळवून घ्यावा की नाही, काय हरकत आहे? सर्वोत्तम गोष्ट काय असेल तर मोक्ष आहे. असं असताना सुद्धा प्रत्येक माणूस मोक्षाला का जात नाही? कारण ते जे विकार आहेत ते त्याच्या आडवे येतात, ते त्याच्यावर हावी होतात, त्याला गुलाम बनवतात. म्हणून पुष्कळदा ज्ञानी असून सुद्धा, विद्वान असून सुद्धा, बुद्धिमान असून सुद्धा तो भ्रष्ट झाल्यासारखा वागतो. अनेकदा उच्च, उदात्त, भव्य, दर्जेदार आचार विचार आणि उच्चार करणारा मनुष्य सुद्धा क्षुल्लक प्रसंगात भाव चढतो. उदाहरण, प्रत्येकाने स्वतःच घ्यायचं. आपलं होतं की नाही? आपण चांगले असतो की वाईट असतो? निश्चितच चांगले. आपण वाईट वागतो का? नाही वागतो. एवढे जण जेवढे ऑनलाईन वर आहेत, चांगले आहेत म्हणूनच यावंसं वाटलं तुम्हाला. चांगला विचार स्वीकारावासा वाटतो म्हणून 1 तास देता, लक्षात ठेवा. स्वीकारत असलेला चांगला विचार आचारात सुद्धा येतो. पण असं होत असताना मध्येच काय होऊन जातं, विसकून जातं, एकदम प्रवास थांबतो आणि गाडी खाईत पडते. मग त्याचं ज्ञान, त्याची विद्वत्ता, त्याचा बुद्धिमत्ता, त्याचा विवेक घसरंडीला लागतं आणि मग तो क्षुल्लक प्रसंगामध्ये बावचळतो, चिडतो, रागावतो, ओरडतो, नाराज होतो, संतापतो, करू नये ते करतो, बोलू नये ते बोलतो आणि त्याची गाडी घसरणीला लागते. आपल्या बाबत असं होतं की नाही? प्रत्येकाने विचार करा, कारण की होतं. जर प्रामाणिक उत्तर देत असाल तर आपण सगळी मंडळी चांगली आहोत, विचारी आहोत, विवेकी आहोत. घसरतच की नाही हो तरी पण. जे करायला पाहिजे ते न होता अंतःकरण काय होतं? विकाराच्या अधीन होऊन जातं आणि मग आपल्याला संताप येऊन जातो. असं झालं की माणसाची घसरण होते आणि अशी घसरण झालेली कळून सुद्धा स्वतःला आवरता येत नाही. आपल्या बाबत असं होत असतं. आज जर ऑनलाईनच्या ऐवजी ऑफलाईन असतो ना, तर तुम्ही सगळे एकमेकांकडे पाहून हसले असता, माझ्याकडे पाहून सुद्धा हसला असता आणि मी पण तुमच्याकडे पाहून हसलो असतो. होतं की नाही? होतो. मग त्यांनीच म्हणलं असतं, अहो डॉक्टर, तुमचं जर झालेलं आहे, हो झालं, तुमचं पण असं होतं, हो माझं पण असं.
मी तुमचं होतो अशी भाषाच वापरत नाहीये, माझं होतो अशी भाषा वापर. मनुष्य आहे, घसरण होते. जोपर्यंत आपण सिद्ध होत नाही तोपर्यंत हे होतं. माणसाच्या हातून या चुका घडतात. संताप येतो, क्रोध येतो, वैताग येतो. आणि घसरगुंडी होते. कळून सुद्धा स्वतःला आवरू शकत नाही, स्वतःला सावरू शकत नाही, विषय आणि विकारांना अवेरू शकत नाही. संताप आल्यानंतर होते का असं? कामना बळावल्यानंतर, संताप वाढल्यानंतर, क्रोध आल्यानंतर, लोभ आल्यानंतर, मोह निर्माण झाल्यानंतर. म्हणून सिनेमामध्ये नेहमी एक हिरो असतो आणि एक विलन असतो. हिरो आपण असतो, विलनही आपणच असतो, पण आपण स्वतःला नेहमी हिरोच समजतो. सिनेमामध्ये आपल्याला सिनेमा का आवडतो? आपण स्वतःला हिरो समजतो म्हणून आवडतो. आपण जर स्वतःला विलन समजून चाललो तर आपल्याला पाहावासा नाही वाटणार सिनेमा. हिरो समजतो आणि विलनवर नेहमी हिरोचा विजय मिळवला जातो. आणि साधक हा नेहमी विजयी होणारा असतो. तो 4 वेळ पडेल, पण एक वेळ तो विलनला मात देणार आहे, विकारांना मात देणार आहे, काम क्रोधांना मोडून काढणार आहे. माझ्या मधला विलन मला मारून टाकायचा आहे, मला साफ करून टाकायचा आहे, त्याचा सफाया करायचा आहे, म्हणून शब्द वापरलाय, तयोर न वशमागच्छेत. काय म्हटलंय? तयोर न वशमागच्छेत, त्याला वश होऊ नका. कामाला, क्रोधाला, त्याच्या आवेगाला वश होऊ नका. विचारांचा आवेग, शब्द वेग, काम क्रोधो भयम वेगम, सयुक्त स सुखी नरा. काम आणि क्रोध यांनी उद्भवलेला जो वेग आहे, काम क्रोधोद्भवम वेगम, यांनी उद्भवलेला, उद्भवम शब्द आहे तो, काम क्रोधोद्भवम. वेग नाही आवरू शकत, आवेगाला नाही रोखताय. म्हणून आला एकदा संताप की स्वतःला आवरता येत नाही, स्वतःला सावरता येत नाही, विकारांना वेरता येत नाही, विकारांना दूर सारता येत नाही. आणि इथे भगवंत आज्ञा देतात, तयोर्न वशमागच्छेत. आवेग शब्दाचा अर्थ फोर्स असा होतो. ढगफुटी झाल्यानंतर पहाडच्या पहाड कोसळतात, त्यावेळेला तुम्ही किती गावांनी जरी एकत्र झालं आणि पहाडाला धरून ठेवायचा प्रयत्न करते, गावच्या गाव वाहून जात. फोर्स तयोर न वशमागच्छेत. मग मनुष्याचं काय होतं? हा फोर्स जेव्हा ओसरून जातो, आवेग जेव्हा निघून जातो, तेव्हा कळतं माणसाला जरा बरोबर नाही झालं. आपलं चिडणं जे होतं की नाही, कोणावर चिडलो हो आपण? आपल्याच माणसावर चिडलो, आपल्याच बायकोवर चिडलो, आपल्याच नवऱ्यावर चिडलो, आपल्याच मुलाबाळांवर चिडलो, आपल्याच नातलगांवर चिडलो, आपल्याच मित्रांवर चिडलो. आणि शहाणा असेल तर माझा आनंद मी चिडून गमावला असं वाटेल. माझ्या जीवनात जेवढा वेळ संतापात गेला तेवढ्या वेळाचा आनंद हा लॉस आहे माझा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटन्सी मध्ये नेहमी असतं. इकडे प्रॉफिट असतो, इकडे लॉस असतो. डाव्या हाताला प्रॉफिट असतो, उजव्या हाताला लॉस. आणि जर आम्ही आमच्या अकाउंटन्सीचा हिशोब जर मांडायला सुरुवात केली खरा खरा स्वतः पुरता, तर आमचा उजव्या हाताचा लॉसच चालू राहतो. प्रॉफिट दिसतच नाही, आनंदाचा प्रॉफिट कुठे आम्हाला आढळतच नाही. आहे का हो इकडे डाव्या हाताला कुठे आनंद? नाही, हे उजव्या हाताचे लॉस, आकडेच्या आकडे मोठे चालू आहेत, पानाच्या पानं भरणं चालू आहे, पण फक्त राईट साइड, लेफ्ट साइड आमची जशीच्या तशी आहे. मला आनंद होतोय की एक सीए, काही सीए पण ऐकतात आहे आपल्याकडे.
माझ्या जीवनात प्रॉफिट किती आणि लॉस किती याचा जर मी हळूहळू विचार केला, तयोर न वशमागच्छेत, काय श्लोक आहे, तयोर न वशमागच्छेत, त्या विकारांच्या आवेगाला काय करायचं आहे, वश नाही व्हायचं. वश कशाला म्हणतात, त्याच्या प्रमाणे जो चालतो तो वश. एखादं अपेय घेतलं की ते अपेय त्याच्या डोक्यात भिंत आणि मग तो अपेय वश काम करतो. एखाद्याच्या अधीन झाला, एखादा वाईट व्यसन झाला, जुगार म्हणा, काही म्हणा, की तो त्याला घरादाराचा विचार सुटून जातो आणि त्याला तो वश. लोभाच्या वश होतो, स्त्रीच्या वश होतो, अधीन होतो. आणि अधीन झाला की जी व्यक्ती त्याला अधीन, जी गोष्ट त्याला अधीन करून घेते त्याच्या सांगण्याप्रमाणे चालतो, तसं वागायला लागतो. आणि आवेग निघून गेला, फोर्स निघून गेला की त्याला कळतं हे असं व्हायला नको, हे थांबवायला हवं होतं, हे आवरायला हवं होतं. मग आता हे कसं थोपवावं, हे कसं आवरावं, होऊन गेलेलं पुन्हा होऊ नये याच्यासाठी मी काय करू, आणि काय करू याच्यातून जेव्हा तो विचार करायला लागतो आणि स्वतःच उन्नयन करायला लागतो, अक्रोधो न क्रोधो न च मात्सर्यो न लोभो ना शुभमती, अशुभमती नाही, श्री सूक्तातलं वाक्य. भवंती कृतपुण्याना. आता असं व्हायला नको आहे, याच्यासाठी आता मी नक्की काटेकोर आणि चिकाटीने प्रयत्न करीन, याचं नाव पुरुषार्थ आहे. हा पुरुषार्थ प्राण्यांना, जनावरांना अशक्य आहे, कारण त्यांच्या बुद्धींचं उन्नयन झालं नाही, त्यांचं अंतःकरण त्या प्रकारे विकसित झालेलं नाही. अन्न आणि निवाऱ्यापुरताच त्यांना कळतं, प्रजनन कळतं, बाकी त्यांना काही कळत नाही. माझ्याकडून शेतात एवढं काम करवून घेतात, म्हणून या मालकाला सोडून आपण बाहेर निघून जाऊ, जंगलामध्ये आपल्याला चारा मिळतो, खायला मिळतं, कशाला या मालकाचं रोज शेत नांगरत बसा, असा विचार बैलाच्या मनात कधी येतच नाही. म्हणून त्याला बैल म्हणतात. पण असा विचार जर मनुष्याच्याही मनात येत नसेल तर मनुष्याला काय म्हणावं. कठीण प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर पण तुम्हाला ठाऊक आहे. आणि आता उन्नयनाचा जो प्रयत्न करतो त्याला पुरुषार्थ असं म्हणतात. इथे पुरुष प्रयत्नाला प्रारंभ झाला आणि मग तौह्यस्य परिपंथीनो, दोन मार्ग आहेत. एक विकाराला वश होण्याचा मार्ग आहे आणि एक विकारावर स्वामित्व मिळवण्याचा मार्ग आहे. तौह्यस्य, तौ सहा तौते तम तौतान, तौ शब्द हा दोन द्विवचनी शब्द आहे. संस्कृत ही अत्यंत प्रतिभाशाली भाषा आहे. संस्कृत ही अशी एकच भाषा आहे की ज्या भाषेमध्ये द्विवचन पण आहे. बाकी जगामधल्या सगळ्या भाषा ज्या आहेत त्या भाषेमध्ये एक वचन आहे आणि अनेक वचन आहे. ही, दे, आय, वी, एक वचन, अनेक वचन. पण संस्कृत ही भाषा अशी आहे की या व्यतिरिक्त द्विवचनाचा प्रयोग सुद्धा संस्कृत भाषेमध्ये आहे. म्हणून तौ, तौ यस्य परिपंथीनो. मग या तौ शब्दामध्ये अर्थ आहे विकाराच्या आवेगाला वश व्हायचं, विकारासमोर लाचार होऊन, गुलाम होऊन, पतित होऊन जगायचं, की या विकारांवर मी माझं प्रभुत्व मिळवायचं. या ठिकाणी तौ शब्द शंकर भाष्यामध्ये आलेला आहे. तौ यस्य, काय सुंदर आहे भगवद्गीता, काय छान आहे निधिध्यासन. याला निधिध्यासन म्हणतात, जगण्याचा सुंदर मार्ग, कला.
रोज वापरण्याची गोष्ट, अव्याहत वापरण्याची गोष्ट, सतत वापरण्याची गोष्ट. तौ ही अस्य परिपंथीनौ, तौ ह्यस्य परिपंथीनौ. आता पंथी नऊ शब्द वापरला, कारण तौ शब्द वापरलेला आहे म्हणून पुन्हा द्विवचन आहे. कोणता पंथ? विकाराला वश होण्याचा पंथ की विकारावर स्वामित्व मिळवण्याचा पंथ? तुम्ही सगळेजण खात्रीने सांगाल विकारांवर स्वामित्व मिळवण्याचा हे आहे. मग याला एकच उपाय आहे, शास्त्रमेव शरणम. शास्त्रम एव शरणम. संस्कृत किती सोपा आहे बघा. याचं मराठीकरण करण्याची बिलकुल गरज नाही. दुसरा शब्द आहे स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. हे श्री गुरूंचे विशेषण आहे. शिष्यासाठी आज्ञा काय आहे? स गुरुमेवाभिगच्छेत. हातामध्ये कोरड्या समिधा घेऊन जायचा आहे. ओल्या समिधा म्हणजे अहंकार, आणि समर्पणासाठी कोरड्या समिधा. आहुती दिली धगधग धगधग पेटणार. स गुरुमेवाभिगच्छेत. त्यांनी काय करायला पाहिजे? श्री गुरूंकडे जायला पाहिजे. त्यांनी शास्त्राला शरण जायला पाहिजे. म्हणून भगवद्गीता सांगते तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थित. ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुम अर्हसि. असं जर झालं तर रागद्वेषाच्या प्रभावातून हळूहळू मनुष्य मोकळा होतो. हळूहळू शब्द फार महत्वाचा आहे. हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे आत्मस्वरूपाचे जवळे येईल सहज. ह्या प्रक्रिया सगळ्या हळूहळू होतात. आत्ता ऐकलं आणि लगेच झालं गडबड आहे म्हणून समजायचं. हळूहळू शनैः शनैः उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. आता ते मन कुठे झालंय? आत्मसंस्थ स्थापित झाला आहे. गुरुवाक्ये मन धुतले, विषयापासून निघून गेलाय. मग आत्मस्वरूपी घातले. कसं घातलं हो? रोनिया, रोवलाय, नुसतं ठेवलं नाहीये. आणि हा रोनिया शब्द फक्त महाराजांच्या म्हणजे शंकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. दुसऱ्या ज्ञानेश्वरीमध्ये रोनिया शब्द नाहीये, घालोनिया शब्द आहे. काही ठिकाणी ठेवनिया शब्द आहे, पण शंकर महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये रोनिया शब्द आहे. आपली सांप्रदायिक ज्ञानेश्वरी आहे ती, लक्षात. म्हणून ज्ञानेश्वरी वाचायची असेल तर आपल्या परमगुरूंची वाचावी, शंकर महाराजांची वाचावी. भागवत वाचायचं असेल शंकर महाराजांचं वाचावं. तुकाराम गाथा वाचायची असेल शंकर महाराजांची वाचावी. ग्रंथ वाचायचे असतील काकांचे वाचावे. रोनिया. आता भोग त्याचा ग्रास घेत नाही, भोग त्याला गिळून टाकत नाही, भोग त्याला खात नाही, भोगांच्या तो आहारी जात नाही. हळूहळू हळूहळू तो भोगाच्या जबड्यातून सुटतो. हळूहळू. नाही तर आता बापरे हे तो प्रवचन करतात हे चिडले. अरे हो, एकदम नाही गेलो. मी प्रवासी आहे तुझ्यासारखा, मी सहप्रवासी आहे. खूपदा लोक आचार्य वगैरे म्हणतात, पण तो आचार्य सिद्ध नाही झालेला ना, सहप्रवासी आहे. त्याच्यामध्ये कधी संताप येणार, कधी त्याला आवर नाही घालता येईल. पण पुन्हा आवर घालून घालून सगळ्यांसारखी पुन्हा वाटचाल करतो. एक दिवस याला यश येतं श्री गुरु कृपे. तत्संगत्वे निसंगत्वम निसंगत्वे निर्मोह निर्मोहत्वे निश्चल तत्वम निश्चल तत्वे जीवन मुक्ती. हा श्लोक 2-3 दिवस घेतलाय मी. भजगोविंदम मध्ये सविस्तर आहे. ऑडिओ ऐकून घ्या, कळून जाईल. पण सत्संगाच्या संस्कारातून हे होतं, श्री गुरूंच्या संस्कारातून हे होतं, शास्त्राच्या सहवासातून हे घडतं.
श्री गुरु संस्कार करतात, शास्त्र विचार संस्कार करतात, सत्संग संस्कार करतो. पण सत्संग शास्त्राला धरून असला पाहिजे, नाहीतर चा अर्थ तुम्ही काढून घ्या. रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्त. हो, यो बुद्धे परतस्तु सहा परम दृष्ट्वा निवर्तते. एकदा पर श्रेष्ठ तत्व दिसलं की निवर्तते. बस संपलंच, हे सगळं उडून जातं बाकी सगळं. आता जो दुसरा मार्ग आहे रागद्वेषाचा, हा हरवून जातो. आणि मग कळतं की हे जरी मार्ग कठीण वाटत असला तरी याच्यासारखा श्रेयस्कर, सोपा आणि चांगला मार्ग दुसरा कोणताच नाही, असू शकत नाही. हाच मार्ग सर्वोत्तम आहे. हाच मार्ग माझ्या विकासासाठी, माझ्या प्रगतीसाठी, माझ्या उन्नतीसाठी. विकास म्हणजे काय, प्रगती म्हणजे काय, उन्नती म्हणजे काय, हे शब्द टीव्ही वरचे बोलत नाही. माझा विकास शब्दाचा अर्थ मनुष्य ते ब्रह्मत्व. माझी प्रगती याचा अर्थ विकारवशता, निर्विकारता. आणि तिसऱ्या अध्यायाच्या अनुषंगात कर्तृत्व, कर्तृत्व अहंकार विरहित जे जीवन आहे, ते कर्म प्रवणता, ते कर्म करून नैष्कर्म्य सिद्धी. कर्म करत असताना नैष्कर्म्याचा आविष्कार, याला उन्नती म्हणतात, याला विकास म्हणतात, याला प्रगती म्हणतात. टीव्हीतले शब्द नाहीत बोलत आहेत. शब्द तसे असले तरी अर्थ आत्मानुकूल आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून तयोर न वशमागच्छेत तौ यस्य परिपंथिनो, असं भगवंतांनी सांगितलं. आणि म्हणून उद्याचा श्लोक, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितः. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. आपल्या धर्मामध्ये जगणं आपल्याला अत्यंत सोपं आहे. आत्मधर्मामध्ये जगणं अत्यंत सोपं आहे. कसं सोपं आहे, आता पुरुषार्थाला प्रारंभ केला. मनुष्यच पुरुषार्थ करू शकतो. काल प्रश्न टाकला होता, निग्रह करण्याची गरज आहे का? आज उत्तर देतोय, होय. मनुष्यानेच निग्रह केला पाहिजे. आणि त्या निग्रहाला तडीला नेण्याची क्षमता फक्त मनुष्यामध्ये आहे, इतर जीवांमध्ये ती नाही, इतर प्राण्यांमध्ये ती नाही. म्हणून मी ती केली पाहिजे. स्वतःची उन्नती केली पाहिजे, अखंड प्रसन्नता मिळवली पाहिजे, कायमची ब्रह्मरूपता मिळवली, दृढ अपरोक्ष आणि अपरिवर्तनीय आत्मानंद प्राप्त झाला पाहिजे, आत्मरूपता मिळाली पाहिजे. आणि याच्यासाठी भगवद्गीता निधिध्यासन शिकवते. कशी वाटचाल केली पाहिजे, अशी वाटचाल केली पाहिजे, हळूहळू होणारी वाटचाल, पण योग्य दिशेला असलेली, शास्त्राने सांगितलेली, भगवंतानी सांगितलेली जर असेल तर एक दिवस परमानंद रूपच होणार. श्री गुरु कृपेने आपल्या सगळ्यांना एवढा लाभ हो, एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. हा बेटा. रामकृष्ण हरी. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. राम कृष्ण हरी. राम